आमच्या दृष्टीने आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करतो, त्याच्या पलीकडे जाऊन करतो, आर्टिस्ट म्हणून करतो, प्रोड्युसर म्हणून करतात, पण त्याला आणखीन योग्य पद्धतीने कसं म्हणजे मांडायचं आय हॅव नो क्लू. जो तो प्रत्येक आम्ही शोधतोय, म्हणजे त्याची कारणं शोधतोय. आय बिलीव्ह आता एक आहे, पण इट ऑल्सो डिपेंड्स. आता तेरवं ती म्हणतीये, आता तेरवं मी पाहिला नाही म्हणून आय क्वाईट शुअर की इट्स अ ब्रिलियंट फिल्म, कारण त्याच्या काही काही त्यांनी पिक्चर केलेले ते फार अप्रतिमचे सिनेमे आहेत. पण प्रत्येक सिनेमाला एक लिमिटेड मार्केट असतं आणि काही सिनेमांना खूप वाईड मार्केट असतं. सो द स्क्रिप्ट, द टेक्स्ट दॅट यू हॅव, ते डिसाईड करतं तुमच्या सिनेमाला कुठला ऑडियन्स आहे, कुठला नाही आहे. आणि तर तुम्ही खूप लिमिटेड निश ऑडियन्सचा सिनेमा जर का बनवला असेल तर तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत की त्याचा बिझनेस तो प्रत्येक जरी पोचला तरी सुद्धा, जरी त्याचं पोस्टर कोणी पाहिलं तरी जो सैराटच्या झिंगाटवरती जाऊन 10 वेळा तिकीट बुक करून असं होतं. आता जर का तुम्ही म्हटलं ग्राउंड लेवलला जाऊन चेक कर, तर आम्ही ग्राउंड लेवलला थिएटर ओनरशी आता जेव्हा गप्पा मारतो तेव्हा ॲज अन ॲक्टर सुद्धा मला कळतं की सैराटला सर चालला एक मोठ्या वर्गाने, मला स्वतःला पण मी पण थिएटरला 2दा जाऊन पाहिला. पण तो जो 80 कोटी प्लस वाला बिझनेस आहे ना, तो कसा, तर तो 10 वेळा दिवसात नाही येतो ती पोरं आणि फक्त झिंगाट बघायची, नाचायची, शिक्की ओढवायची, पण तिकीट अख्खं निघायचं ना, तिकीट अख्खं जायचं. ते काय झिंगाट बघायचं म्हणून अर्धे पैसे देतो असं नाही म्हणायचे. सो तो ऑडियन्स, आता तो ऑडियन्स तेरवाचा नाहीये, तो ऑडियन्स फॉर दॅट मॅटर एकरात एक मिराचा पण नाहीये, तो ऑडियन्स मुळशी पॅटर्नला आहे. परत तो ऑडियन्स फुलवंतीला नव्हता, जरी मराठी मातीशी कनेक्टेड पिक्चर असला फुलवंती पूर्णपणे. सो तुम्ही जेव्हा फिल्म बनवताय तेव्हा तुमचं एक्झॅक्टली ऑडियन्स काय आहे तुम्ही आयडेंटिफाय करताय का? मग तो ऑडियन्स एवढा आहे तर माझी फिल्म एवढ्या बजेटमध्ये बनली पाहिजे, ह्या सगळ्या लोकांनी सिनेमा पाहिला तर एवढं बजेट रिकव्हर झालं पाहिजे. मग पहिलं तर तुम्ही त्या बजेटमध्ये ती फिल्म बनवायला शिका आणि तुमचा ऑडियन्स आयडेंटिफाय करा, म्हणजे नैराश्य येणार नाही की आपला फिल्म कोणी बघितलं. ते एक वाक्य आहे ना की सिनेमा फ्लॉप नाही होत, बजेट फ्लॉप होतं. सो तू जसं काश्मीर म्हणतोय, कुठल्या तरी एका हॉलिवूडच्या सम बिग फेलो, मी नावं कायमच विसरते, पण त्याचं वाक्य आहे ते की सिनेमा कधीच फ्लॉप होत नाही, तुमची बजेट फ्लॉप होतात. तुम्ही बजेट तशी बनवायला शिका आणि त्यानुसार मग सिनेमा कायम प्लसमध्ये राहील, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा ऑडियन्स. सो मे बी ते पण आणि लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे आय फील आता मला तेरवं परत मला त्यांचं गणित माहित नाही, मला ती निर्मिती कोणी केली माहित नाही आणि मला ते सिनेमे कसे बनतात ह्याचाही अंदाज नाही, त्यामुळे त्यावरती मी भाष्य करणं चुकीचं आहे. पण कित्येक आज शहरात सुद्धा आपण जे फिल्म्स बनवतो त्या आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही. सतत मी आर्टिकल्स मध्ये पण पाहत राहतो. आय फर्मली बिलीव्ह, कारण आता मी जायला लागल्यावरती मला थोडा अंदाज आला, लोकांच्यात मिसळायला लागल्यावरती. आणि ही हा इनिशिएटिव्ह खरं तर मी पण फुलवंतीपासून घ्यायला सुरुवात केली, कारण मी खूप लोकांच्यात मिसळलो त्यावेळेस. तेव्हा मला जाणवायला लागलं की आपण आपलं प्रमोशन कमी पडतं, आपण लोकांमध्ये जातच नाही होत. मराठी फिल्मचं जनरली प्रमोशन हे आज 15 दिवस आधी किंवा 20 दिवस आधी नाही वेळ मिळत तेवढा, लोकांना कळायला वेळ लागतो. महिना दीड महिना आधी सुरुवात केली पाहिजे कोणीतरी जायला, कुठेतरी एखादं होल्डिंग लावायला, कुठल्या ऍड द्यायला, एखादं गाणं आउट करा, ते गाणं लोकांच्या तोंडावर बसू दे, आउट ऑफ द वे जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न कर. हे आत्ता सुरू करावं लागेल थोडं, इज व्हॉट आय फील. सो एक साधारणतः हळूहळू आपला पॅटर्न ना, जो आता 15-20 दिवसावरती अडकलाय ना, तो आता हे मलाही एक्सपिरियन्स वरनं आत्ता थोडं समजायला लागलंय. पण आय बिलीव्ह यापुढे कुठलाही मराठी सिनेमा असेल ना, तर आय बिलीव्ह की किमान 1.5 महिना आधी बोलायला लागा. आता आज आपण येते तर बघ, वैभव पाटलांनी आपल्याला हे सगळे आर्टिकल्स संध्या आता टाकले वगैरे, ते आता कुठे 15 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी टाकलेलं पोस्टर जे आहे ना, ते आता कुठे लोक आयडेंटिफाय करायला लागले. 15-20 दिवस लोकांपर्यंत पोहोचायला लागले. सडनली लोक आत्ता म्हणायला लागलेत की अरे एक राधा एक मिराचं पोस्टर पाहिजे, एक राधा एक मिरा. रॅन्डम लोक जे मला फोन करतात ते टीजर आम्ही 2 महिन्यापूर्वी टाकला होता. आपण आता साताऱ्याला आम्ही मॅरेथॉनच्या यायला गेलो होतो, तिकडे दाखवलं, त्या लोकांनी पाहिलेलं नव्हता तो. तिकडे ज्या 500 बायकांनी मॅरेथॉनच्या पाहिला तिकडे, तो फर्स्ट टाइम बघत होता टीजर. सो म्हणजे पोचवावा लागेल ना जाऊन, आणि ते सगळं करायला 1.5 महिना तरी डेडिकेट करावा लागेल. आणि अजून एक म्हणजे आम्हाला जास्त फेस करावं लागतं सगळ्या मराठी कलाकारांना, ते म्हणजे हल्ली तो ट्रेंड आलाय आता की मग सतत साऊथचं उदाहरण दिलं जातं. पण मला असं म्हणायचं आहे की साऊथमध्ये मल्याळम, कन्नड, तेलुगू, तमिळ, बरोबर आहे, त्यांचा तो एरिया अख्खा साऊथ. तर आपल्याला फिल्म साऊथच्या कुठल्या माहिती आहेत? RRR, पुष्पा, KGF, कांतारा.
पण तिथे प्रत्येक लँग्वेजमध्ये 100-150 सिनेमे बनतायत ना, त्याच्यामध्ये तेरवसारखा सिनेमा सुद्धा बनतोय जो फार बघितला जात नाही. त्याच्यामुळे तिकडे सुद्धा परिस्थिती 150 सिनेमे बनतायत, आपल्याला 4 माहिती आहेत चाललेले सिनेमे, म्हणून आपण त्यांना जास्त कौतुक आहे. दुसरी एक गोष्ट, आपण तो रिजन बघितला पाहिजे. महाराष्ट्र जर असेल तर साऊथला नाटकाचा ऑप्शन नाहीये, बॉलिवूडवाल्यांना नाटकाचा ऑप्शनच नाहीये. हिंदी नाटक 34-35 महिन्याला 65 प्रयोगवालं नाटकच नाहीये बॉलिवूडवाल्यांकडे, म्हणजे हिंदी भाषिकांकडे, त्यांना ऑप्शन नाहीये. समजा पुण्यामध्ये सिनेमा लागला एक राधा एक मीरा, तर ती फॅमिली विचार करते की यार गंधर्वला हे नाटक आहे, मग तिकडे जाऊया का इकडे जाऊया. कारण मराठी नाटक हा एक मोठा कॉम्पिटिटर आहे मराठी सिनेमाचाच. मराठी, कारण मराठी सिनेमा जो बघायला जातो तो नाटकाला येतो ऑडियन्स. त्याच्यामुळे मुक्कामपोस बोंबिलवाडी लागला आहे सिनेमा, पण शनिवार रविवार त्यांच्याकडे ऑप्शन आहे की दामलेंचं शिकायला गेलो एक बघूया का बोंबिलवाडी बघूया, प्लस बॉलिवूडचे सिनेमे प्लस साऊथचे सिनेमे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये बरं टेरिटरी फक्त महाराष्ट्राचा आहे ना, मराठी भाषा कन्नड सिनेमा रिलीज झाला तर तो तमिळ तेलुगू सगळीकडे रिलीज होतो. महाराष्ट्र सिनेमा रिलीज झाला तर महाराष्ट्र सेंटर पुरता आहे. आणि आउट ऑफ इंडिया सुद्धा ज्या पद्धतीनं बॉलिवूड सिनेमे बघितले जातात, पंजाबी लोक ज्या पद्धतीनं कॅनडाला मोठ्या संख्येमध्ये आहेत, तसं महाराष्ट्राचं नाही. मराठी सिनेमा आधीपासूनच कधीच त्या ग्रँजर 150-200 कोटीचा कधी होता. VCR वर सुद्धा आणताना आपण 2 हिंदी सिनेमे आणि एक अशोक मामा लक्ष्मणचा सिनेमा असे आणायचो ना. त्याच्यामुळे ती जी अपेक्षा करतोय आपण की अरे यार पुष्पा 2 बघा, अरे तो आधीपासूनच तो आहे. एक नाटक सांगा साऊथचं ज्यांनी 4000 प्रयोग केलेत, किंवा कुठलं देशातलं कुठल्या जगातलं नाटक सांगा की ज्यांनी 4000 प्रयोग केलेत. त्याच्यामुळे ती कॉम्पिटिशन आहे ना. माझा सिनेमा लागल्यानंतर आल्याड पल्याड तिथेच मी वराडचा प्रयोग लावतो शनिवार रविवार. त्याच्यामुळे ह्याला जायचं का ह्याला जायचं नाही. त्याबरोबर आय फील तू जे हे बोलतोयस ना, हे 2 कॉम्पिटिशन आहे, पण देर इज ओनली वन वे ज्याने हे आपण टॅकल करू शकतो. ते म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की आता ना खास करून करोना नंतर आणि OTTला एक्सपोज झाल्यापासून जसं नाटक असतं, थिएटरचा सिनेमा हा पण आपल्याला, जसं मी म्हणलं की आपली टेरिटरी आयडेंटिफाय करून की आपलं ऑडियन्स किती आहे तेवढंच बजेट ठरवा, तसं हा सिनेमा थिएटरचा आहे का OTTचा आहे हेही आपल्याला आधी कळलं पाहिजे. आता ते एक खूप मोठं बायफर्केशन झालंय. काही सिनेमे थिएटरचेच सिनेमे आहेत की लोक म्हणतात की हा मी थिएटरला बघणार, आणि काहींचा टीजर पाहिला ते लोक ठरवतात मनात की मला इंटरेस्टिंग वाटतोय पण हा मी थिएटरमध्ये जाऊन नाही बघणार. नाटकाला मला ऑप्शन नाही रे, मी DVD वरती नाटक एन्जॉय नाही करू शकत, किंवा OTT वरती नाटक मला दिसत नाही, मला ते लाईव्हच जाऊन बघायचं. आणि त्याचं एक दुसरं हे की मला कलाकार समोर दिसत नाही. इकॉनॉमिकल कॉम्पिटिशन आहे रे. एक माणूस ज्याला 50,000 पगार आहे त्याच्यासाठी नाटक बघूया, हे आता नाटक बघितलं आता सिनेमा नाही. आणि नाटकाचं तिकीट पण 500 रुपये आहे, सिनेमापेक्षा सुद्धा जास्त नाटकाचं तिकीट आहे. पण एक लक्षात घे की तेच मी म्हणतोय की ते नाटक जर का सॅटर्डेला बोंबिलवाडी आणि सॅटर्डेला दामलेंचं दुसरं नाटक आहे, किंवा दुसरं कुठलंही पिक्चर आहे आणि एक चांगलं नाटक आहे, तर तेव्हा तुमचा पिक्चर हा जर का तुमचा त्या थिएटरच्या कॅटेगरीमध्ये पडत असेल की हा पिक्चर थिएटरला जाऊन बघायचा, तर नाटकाचे प्रयोग परत अजून 6 महिने चालणार आहेत, ते नक्की जातील थिएटरला पिक्चर बघायला. पण जर का त्यांना तुम्ही एक असं प्रोडक्ट दिलं थिएटर करता, आता जे OTT करता त्यांना ऑप्शन आहे की त्याचा टीजर पाहिल्यावर असं वाटलं की नाही हा छान आहे पण हे कॉन्टेंट बेस्ड आहे, हे मी OTT वरती बघणार आहे, तर ते त्यावेळेस नाटक प्रिफर करणार आहेत. कारण नाटकात त्यांना ती जी लाईव्ह गंमत येते ती त्यांना ह्याची मिळणार नाही, आणि हे ते OTT वरतीच प्रेफर करणार आहेत. सो आफ्टर करोना ऑल्सो, पोस्ट करोना आणि प्री करोना खूप गणित वेगळी आहेत. तुमचं पिक्चर थिएटरचं आहे का तुमचं पिक्चर OTTचं आहे? त्याच्यामध्ये एक गोष्ट नाही आहे, अनेक गोष्टी म्हणजे लक्ष्मी म्हणा तसं प्रमोशन आहे, हे आहे ते, आणि जो सिनेमा चालतो तो धो चालतो. बाई पण भारी देवा चालला तर लोक मग तिकीट मिळेल ना असं झालं, किंवा मुळशी पॅटर्न चालला तर धो चालला. त्याच्यामुळे असं नाही की मराठी ऑडियन्स सिनेमाला जात नाही. आता एक राधा एक मीरा लोकांना क्लिक झाला, आवडलं, गर्दी. पण एक लक्षात घ्या, परत मुळशी पॅटर्नचं तू घेतलंस, पण परत ना त्यांना त्यांचा ऑडियन्स आयडेंटिफाय झाला. मुळशी पॅटर्न तुम्हाला जर का गणित आपण पाहिलं, 11 कोटीचा धंदा चित्रपटाने केला, 11 कोटी ते 9 कोटी पिक्चरनी पुण्यातनं कमवले. हे कोणाला माहितीये का? बाकी सेंटर मुंबईत एक दिवस नाही चालला, बाकी सगळ्या महाराष्ट्रभरातनं 2 कोटी रुपये कमवले, आणि पुण्यात 9. सो हे ऑडियन्स त्यांनी आयडेंटिफाय, हा प्रवीण तरडेचा पण ब्रिलियन्स आहे. आयडेंटिफाय मुळशी पॅटर्न हे नाव ठेवणं की त्याला माहिती की माझा सगळा धंदा इकडे भाऊ, माझ्या पिक्चरचं टायटलच मुळशी आहे.
आणि मला बाहेर जायचंच नाही, कारण मला माहिती आहे बाहेरच्या कनेक्टच होणार नाही, मुळशीची स्टोरी काय करणार. आणि तसंही मराठी सिनेमा मराठी नाटक असं म्हणू नये, पण 60% पुण्यावर अवलंबून आहे खूप, कारण ऑडियन्स खूप आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून पुण्यामध्ये लोक सेटल झालेले आहेत. मुंबईमध्ये माजलगावचा एक माणूस नाही जो सेटल झाला. मी एकटा आहे माजलगावचा मुंबईत, ज्याचं घर आहे. आणि पुण्याला साधारण मी सांगतो साधारण 10,000च्या वरती आहेत ज्यांची घर आहेत पुण्याला, माजलगावची लोक. हे फक्त एका तालुक्याचं सांगतोय मी. महाराष्ट्रात किती तालुके आहेत जे सगळे पुण्याला येतात, कारण मुंबई लोक घाबरतात.